सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। घरफोडीतील एका आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी नवलेचाळ ब्रिज खाली अटक करून तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीमती विमल सूर्यभान कुरे वर्ष 70 राहणार राम मंदिराजवळ फुलेनगर पळसे यांच्या घराजवळ किराणा दुकान आहे। घराला कडी लावून नेहमीप्रमाणे किराणा दुकानात गेलेल्या असताना घराची कडी खोलून कपाटातील 16 लाख रुपये किमतीचे 15 तोळे दागिने चोरून नेल्याची घटना दिनांक 30 ऑगस्ट रोजी घडली। विशेष म्हणजे चोरी झाल्याचं फिर्यादी यांना माहिती सुद्धा झालं नाही। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथकाचे पोलीस शिपाई विशाल कुवर व पोलीस शिपाई समाधान वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम चोरीतील सोन्याचे दागिने रेल्वे स्टेशन परिसरात विक्रीसाठी येणार आहे। त्यानुसार सापळा रचून शुभम विकी मोरे वर्ष 24 राहणार विजयनगर चेहडी पंपिंग याला ताब्यात घेण्यात आलंय। त्याच्या अंगझडतीत सोन्याचे दागिने आढळून आले। अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने पळसे येथे घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। फिर्यादी यांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात बोलावले तेव्हा त्यांना चोरी झाल्याची कुठलीही कल्पना नव्हती। चोरीतील सर्व मुद्देमाल फिर्यादी यांना पूर्णतः परत करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलंय। या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांनी पथकाच्या टीमचं अभिनंदन करून विशेष बक्षीस देण्यात आले। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस शिपाई नितीन भामरे, पोलीस कुवर अजय देशमुख, समाधान वाजे, नाना पानसरे, पूजा हिरे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। तर त्याच्या अनुषंगाने आजची प्रेस नोट आहे। त्याच्यामध्ये 3 तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती ही माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुवर यांना मिळाली होती आणि एक यातला जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा, त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरफोडी केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंग सारखं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधारावरती आमच्या डीबीचे PSI संदीप पवार आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमने त्या संबंधित आरोपीला पहिलं ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरफोडी केलेली आहे आणि घरफोडी करून तिथले जवळपास 15 तोळे दागिने जे आहेत ते चोरलेले आहेत। त्याच्यावरून आम्ही सदर गुन्ह्यातल्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो। आमची डीबीची टीम त्या ठिकाणी गेली तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी ज्या आहेत त्या 70 वर्षाच्या वृद्ध महिला आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेल्याचं माहितीच नव्हतं। त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही फर्दर तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ते दागिने ठेवले होते आणि त्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या। त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे आणि अशा पद्धतीचं एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं केलेलं आहे। सदरचं डिटेक्शन आमचे PI सपकाळे साहेब, पूर्ण डीबीची टीम आणि विशेषतः PSI आमचे संदीप पवार आणि सर्व त्यांच्या सोबतचे अंमलदार यांनी सगळ्यांनी केलेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे अंमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी यथोचित बक्षीस देखील दिलं जाईल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।